शरद पवार आता इतके मोठे नेते राहिलेले नाहीत. गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर टीका. गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर टीका केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस हेच माझ्या मनातले मुख्यमंत्री असल्याचंही ते म्हणाले. यासोबतच त्यांनी पवारांवर टीका केलेली आहे. पवार इतके मोठे नेते राहिलेले नाही. गोपीचंद पडळकर यांची टीका. आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत. आपण बातचीत करतोय. हे बघा, ओबीसी हा पूर्ण क्षमतेनं महायुतीच्या बाजूने उभा राहिला. आता मी उमेदवार होतो, मला माहीत आहे गावगाड्यातला सामान्य माणूस, छोटा माणूस ज्याला स्वतःचा व्हॉइस नाही, अशी माणसं सुद्धा भाजपाच्या बाजूनं महायुतीच्या बाजूनं ठामपणे उभं राहिली. लाडकी बहीण योजना आहेच आहे, पण त्याच्याबरोबर हे सगळे घटक एक शक्तीनिशी सोबत आल्यामुळं एक मोठा विजय महायुतीचा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. शरद पवार आता त्यावर बोलण्यासारखा विषय नाही. एकदम जातीवादी माणूस आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यांचा अजेंडाही तुम्हाला माहीत आहे. पण आता पूर्ण माती झाली या माणसाची. आता त्यावर बोलणं काय मला उचित वाटत नाही. आता त्यांना मोकळा सोडून टाकू. आता विषय संपला आहे आमचा, की हा पूर्णपणे विषय 10 सीटा काय सांगा ना. इनोवा गाडीत किती बसतात माणसं? जरा दाटणी वाटणीनं बसली तर 10 सगळी बसून जातील. त्यामुळे आता शरद पवारांवरती बोलण्या इतपत शरद पवारांची उंची राहिली आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर बोलावं असं मला वाटत नाही. आता मी सुद्धा आता विधानसभेचा सदस्य झालेलो आहे. नाही, आता त्यांनी काय भूमिका घेतली मला माहीत नाही. परंतु आता तिथं ज्या पद्धतीनं लढाई झालेली आहे, ती लढाई एकदम चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. थोडंफार कुठंतरी ते कमी पडले असतील, पण निश्चितपणे पुढं त्यांना चांगला स्कोप आहे. आणि तर रोहित पवार 1100 मतांनी निवडून येणं म्हणजे तो पराभवासारखाच आहे. मी काल परवा ते जयंत पाटलांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणतो, त्या पद्धतीने ह्यानं सुद्धा हे तर एवढा मोठा बोलत होता. आणि आजोबानं सांगितलं रोहित पवार आता कर्जत जामखेडसाठी काम करत होते, आता मी त्यांना महाराष्ट्रात काम करण्याची संधी. आता काय करणार आहे? महाराष्ट्रात काम झाडू मारणार आहे येऊन? काय करणार आहे रोहित पवार? मग दिला चांगला आहे ना. देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देतात म्हटल्यावर मला त्यांचं कौतुक वाटतंय. मी कधी करत नाही, पण आज करतो ना. देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राची गरज आहे, समजून या विषय. मी माझा नेता आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विषयी बोलत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्राला मिळालेला हा कोहिनूर हिरा आहे आणि हा हिरा सगळ्या बहुजनांनी जपला. आता तुम्ही बघितलं, आज 1-2 वर्ष काय चाललं होतं महाराष्ट्रामध्ये? नंगा नाच सुरू होता, पण आता जरांगे चेचून टाकली सगळ्यांची. कॅमेरामन नितीन सागरावर, साम टीव्ही, मुंबई.